मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं अपना गाईड या आपल्या युट्यूब चॅनलवर। आज आपण या ठिकाणी पाहणार आहे आपला गणित या विषयाचा प्रॅक्टिस सेट क्रमांक 11। म्हणजे जो आतापर्यंत 10 प्रॅक्टिस सेट झाले, आता आपला आज असणार आहे प्रॅक्टिस सेट 11वा। आता मधात जे की 7 प्रॅक्टिस सेट झाले होते ते आपण मिक्स बघितले होते। त्याच्यानंतर 8, 9 आणि 10 हे 3 प्रॅक्टिस सेट आपण एका टॉपिक वर बघितले होते। आणि आजपासून परत एकदा म्हणजे 11 या प्रॅक्टिस सेट पासून आपण पुन्हा एकदा मिक्स प्रॅक्टिस सेटची तयारी करणार आहे। कारण आपल्या परीक्षेत जशा पद्धतीने मिक्स प्रश्न येणार आहेत, प्रत्येक जेवढे काही टॉपिक असतील आपले गणित या विषयाचे, त्या सर्वच्या सर्व टॉपिकवर आपल्याला प्रश्न येणार आहेत ते आपल्याला माहिती आहे। आणि त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी तयारी पण करणार आहे। आता याच्या अगोदरचे जे प्रॅक्टिस सेट होते ते तुम्ही बघितले, त्याच्यात तुम्हाला चांगला फायदाही झालेला तुम्हाला जाणवला असेल। कशामुळे? कारण ते जे प्रश्न होते ते तशाच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेमध्ये बघायला मिळतील 13 डिसेंबर रोजी। मग हे प्रॅक्टिस सेट जर तुम्ही आतापर्यंत कंटिन्यू करत आले असाल, इथून पुढे जेवढे काही प्रॅक्टिस सेट कंप्लीट होतील, म्हणजे जेवढे काही प्रॅक्टिस सेट या ठिकाणी अपलोड होतील, ते प्रॅक्टिस सेट सुद्धा तुम्हाला तशाच पद्धतीने कंप्लीट करायचे। त्यासाठी तुम्हाला करायचं काय हे तुम्हाला माहिती आहे, पण जर तुम्ही नवीन असाल तर करणार काय तुम्ही? ज्यावेळेस पण तुम्हाला या ठिकाणी समोर प्रश्न दिसेल त्यावेळेस तो प्रश्न डायरेक्टली पूर्ण बघायच्या अगोदर तुम्ही स्वतः त्याला सॉल्व्ह करून पाहणार। आणि जर तुम्हाला तो जमला तर चांगली गोष्ट आहे, आणि जर नाही जमला तर या ठिकाणी तुम्ही त्याचं एक्सप्लेनेशन चांगल्या पद्धतीने पाहणार। आता जमतही असेल तर त्याला आपण कशा पद्धतीनं सोप्या भाषेत म्हणजे एकदम कमी वेळेत सोडवू शकतो ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहणार आहेत। तर आता कुठलाही बाकीचा टाइमपास न करता, वेळ वाया न घालता आपण डायरेक्टली काय करणार, या ठिकाणी आपले आजचे 20 प्रश्न या ठिकाणी कंप्लीट करणार। आणि हे जे प्रश्न असणार आहेत हे फक्त जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठीच उपयुक्त येतं असं नाही। तुम्ही जर स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठी सुद्धा जर बसणार असाल, म्हणजे स्कॉलरशिपची परीक्षा सुद्धा तुम्हाला 5व्या वर्गात द्यायची असती, ती परीक्षा सुद्धा जर तुम्ही देणार असाल तर त्या ठिकाणी सुद्धा गणित विषयाचे जे प्रश्न तुम्हाला येतील ते याच ठिकाणी भेटतील। म्हणजे हे प्रश्न तुम्हाला गणित विषयाचे कोणत्याही परीक्षेत, म्हणजे जी स्पर्धा परीक्षा असेल किंवा जी स्कॉलरशिपची परीक्षा असेल, नवोदयची परीक्षा असेल, या कोणत्याही परीक्षेत जर तुमचा गणित विषय असेल आणि त्या गणित विषयातून तुम्हाला याच पद्धतीचे प्रश्न त्या ठिकाणी मिळणार आहेत। मग जवाहर नवोदय विद्यालय हे तर आपलं टार्गेट असेल, त्याच्यासाठी आपण हे प्रश्न बनवलेले आहेत, त्याच पद्धतीने प्रश्न बनवलेले आहेत। पण जर तुम्ही नवोदयचे शिवाय स्कॉलरशिपची परीक्षा जर देणार असाल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला गणित विषयाची वेगळी तयारी करायचं काम नाही। तर आता कुठलाही वेळ वाया न घालता, आपला टाइमपास न करता आपण लगेच आपल्या या ठिकाणी प्रॅक्टिस सेटला सुरुवात करू। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर पहिला प्रश्न आलेला आहे। आता डायरेक्ट पूर्ण व्हिडिओ बघत नाही जायचं। आता हे व्हिडिओ कसा आहे, तुमचा रेकॉर्डेड व्हिडिओ आहे। म्हणजे रेकॉर्डेड म्हणजे काय, तुम्ही कधी पण बघू शकता, अर्धा करून जरी बघितला। 20 प्रश्न जर तुम्हाला जास्त वेळ जात असेल बघायला, समजून घ्यायला, तर तुम्ही अर्धे प्रश्न म्हणजे 10 प्रश्न अगोदर बघा, नंतर 10 प्रश्न अर्धा 1 तासाचा ब्रेक घेऊन नंतर करा। पण करायचं काय, सुरुवातीला हे जे प्रश्न या ठिकाणी आलेला आहे सुरुवातीला स्वतः सॉल्व्ह करायचा। फक्त झोपून किंवा बसून असा व्हिडिओ पाहायचा नाही, त्या ठिकाणी तुम्हाला सॉल्व्ह करायचा। जर त्याचं उत्तर आलेलं असेल तर 1 नंबरला काय करायचं, राईट करायचं। आणि शेवटला 20 पर्यंत तुमचे किती प्रश्न बरोबर येतात ते बघायचं। आणि ते कमेंट मध्ये सांगायचे की 20 पर्यंत तुम्ही स्वतः केलेले प्रश्न किती तुमचे बरोबर आले। 20 पैकी 18 आले, 17 आले, 15 आले, 10 आले, जेवढे येतील तेवढे। कमी आले तर असं नाही की आपले कमी आले तर। आणि आजच्या प्रॅक्टिस सेट जो असणार आहे, आजचे जे प्रश्न असणार आहे त्याच्यात तुमचे 12-13 जरी प्रश्न बरोबर आले तरी चांगली गोष्ट आहे। याचं कारण काय, कारण या ठिकाणी खूप अवघड प्रश्न घेतलेले आहे। आजचा जो प्रॅक्टिस सेट असणार आहे तो आतापर्यंत जेवढे प्रॅक्टिस सेट आपण झालेले आहेत किंवा जेवढे काही प्रॅक्टिस सेट आपण केलेले आहेत त्या सर्वात अवघड प्रॅक्टिस सेट आजचा असणार आहे। मग या ठिकाणी तुमचं असं होऊ शकतं, तुम्हाला वाटेल की आपला अभ्यास झालेला नाही असं, तर असं वाटू द्यायचं नाही। जर तुम्हाला ते प्रश्न नाही जमले तर या ठिकाणी बघायचे। आता ते भलेही प्रश्न अवघड असतील तरी त्याचं उत्तर आपण किती सोप्या पद्धतीने काढतो ते या ठिकाणी तुम्ही शिकणार फक्त आजच्या दिवशी। म्हणजे जर तुमच्या परीक्षेत असे एवढे प्रश्न अवघड येणार नाहीत, पण जर आलेच तर त्या ठिकाणी तुम्ही घाबरले नाही पाहिजे, तुम्हाला भीती वाटली नाही पाहिजे पेपरची। त्यासाठी आपण या ठिकाणी आजचे प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत। आणि हे अवघड वाटू शकता, आधीच सांगतो। मग त्या ठिकाणी पहिला प्रश्न आलेला आहे। आता पहिला प्रश्न सोपा आहे। पहिला प्रश्न काय दिलेला आहे, नाही सोपा तेवढाही नाही, त्याच्या अगोदर जसे येत होते तसं तेवढाही सोपा नाही। याच्यात काय विचारलं होतं पहा, एक संख्या दिलेली 89,32,456 या संख्येत 3च्या स्थानिक किमतीपेक्षा 9ची स्थानिक किंमत किती पटीने मोठी आहे। आता इथे डायरेक्ट नाही विचारलं की 3ची स्थानिक किंमत किती आणि 9ची स्थानिक किंमत किती, त्या दोन्हीतला फरक किती किंवा त्या दोन्हीची बेरीज किती असं विचारू शकतात, पण असं विचारलं नाही। या ठिकाणी काय विचारलं की ती किती पटीने जास्त आहे, लहान किंवा जास्त आहे। काय दिलेलं आहे पहा, 89,32,456। आता या ठिकाणी सांगितले 3ची स्थानिक किंमत आणि या 9ची स्थानिक किंमत। आता 3ची स्थानिक किंमत तुम्हाला माहिती आहे, काय करायचं, 3 लिहून घ्यायचे, त्याच्या समोर जेवढे अंक असतील तेवढे 0 देऊन टाकायचे। 1 2 3 4, 1 2 3 4 म्हणजे किती झाले, 30,000। किती झाले, 30,000। आता 9ची स्थानिक किंमत काय, 9, त्याच्या समोर किती येणार, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, हे झाले 9 लाख। किती झाले, एकक, दशक, शतक, हजार, 10,000 आणि लक्ष, म्हणजे किती झाले, 9 लाख झाले। आता हे 9 लाख येतं आणि हे 30,000 येतं। आता 30,000पेक्षा हे 9 लाख किती पटीने जास्त येतं, हे कसं करणार आपण। आता जास्त कोणती येतं, 9 लाख, ते 9 लाख लिहून घेणार।
आणि भागाकारात काय करणार 30,000 करणार. 1 2 3 4 आणि जेवढे काही भागाकारात शून्य असतील ते आपण काय करतो कट करतो. म्हणजे वरचा एक शून्य कटला तर खालचा पण एक कटेल. वरचे 2 कटले खालचे 2, वरचे 3 कटले खालचे 3, वरचे 4 कटले खालचे 4. आता इथं कटणार आहे का काही काहीच नाही. मग या 3 न काय करू आपण या 90 ला भाग देऊ. किती राहिले आपल्याकडे 90 भागाकारात 3. 3 त्रिक 9 शून्यशी शून्य म्हणजेच किती. ही जर एक पट असेल तर ही किती पट आहे 30 पट आहे. ही जर एक पट असेल खालची संख्या तर ही किती आहे 30 पट. म्हणजे ही जर एक पट असेल तर ही झाली त्याच्या 3 पट. मग उत्तर काय राहील 3 पट सॉरी 30 पट. ही काय होईल 30 पट. मग 30 पट असा पर्याय त्याच्यात तुम्हाला दिलेला आहे का तर 30 पट तुम्हाला पर्याय काय दिलेला आहे सी ऑप्शन. ऑप्शन काय दिलेलं आहे सी. 3 नंबरचा पर्याय काय राहील आपले करेक्ट आन्सर राहील. काय केलं समजलं एकदम अवघड नव्हता तर तेवढाही सोपा प्रश्न होता. काय केलं याचं 30 पटीनं काय राहणार ती संख्या मोठी असणार. त्याच्यानंतरचा प्रश्न काय दिलेला आहे त्यानंतर 2 नंबरचा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. चांगला प्रश्न एक दिलेला आहे. काय दिलेला आहे याच्यात की 50 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्येची बेरीज किती. आणि ऑप्शन काय दिलेले 328 1060 732 आणि 500 असे काही ऑप्शन दिलेले आहेत. सर्वात पहिले पहा काय दिलेले 50 ते 100. सर्वात पहिले तुमच्या मूळ संख्या पाठ पाहिजेत. 1 ते 100 पर्यंत जेवढ्या संख्या असतील तेवढ्या मूळ संख्या पाठ पाहिजेत. आता याच्यात तुम्हाला प्रश्न कशा कशा पद्धतीने विचारू शकतात. आपण जो एक प्रश्न बघायला याचा अर्थ असा नाही की फक्त एवढाच प्रश्न बघायचा. या प्रश्नावरून याच्या म्हणजे याच्या आसपास असे कशा पद्धतीचे प्रश्न बनू शकतात. या एका प्रश्नापासून कोणकोणते प्रश्न बनू शकतात ते पण आपण या ठिकाणी पाहणार आहे. आता सर्वात पहिला प्रश्न दिला होता तुम्हाला 50 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्येची बेरीज किती. सर्वात पहिले संख्या किती ते पहा. 1 ते 100 पर्यंत 100 पर्यंत मूळ संख्या 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या किती तर 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या असतात 25. किती असतात 25 मूळ संख्या असतात. त्याचबरोबर 1 ते 50 पर्यंत 1 ते 50 पर्यंत मूळ संख्या किती असणार 1 ते 50 पर्यंत मूळ संख्या असणार 15. म्हणजे एकूण 25 त्यात 1 ते 50 पर्यंत 15. त्याचबरोबर 50 ते 100 50 ते 100 पर्यंत मूळ संख्या किती असणार. आता इथे 15 झाल्या टोटल 25 होत्या इथे किती राहतील 10. त्याच्यानंतर 1 ते 100 पर्यंत मूळ संख्येची बेरीज किती असणार 1060. बेरीज किती असणार 1060. हे पूर्णच्या पूर्ण प्रश्न मूळ संख्येहून जर प्रश्न आला तर एवढाच येईल तुम्हाला. हे जर तुम्ही पाठ करून ठेवलं किंवा लक्षात ठेवलं तर तुम्हाला या ठिकाणी प्रश्न चुकणार नाही. त्याच्यानंतर 1 ते 50 पर्यंत मूळ संख्येची बेरीज किती असणार 328. किती असणार 328. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न याच्यात कसा बनतो 50 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्येची बेरीज. आणि हेच प्रश्न दिलेला आहे मूळ संख्येची बेरीज किती असणार मूळ संख्येची बेरीज तर ती असणार 732. किती असणार 732. सर्वात पहिला प्रश्न पहा झाला तुम्हाला प्रश्न विचारला होता 50 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्येची बेरीज तर त्याची बेरीज काय असणार 732. आता या ठिकाणी प्रश्न काय दिला 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या असतात 25. म्हणजे पूर्ण जर मूळ संख्या तुम्ही जर पाठ केला तर त्या मूळ संख्या किती येतात 25. 1 ते 50 पर्यंत असतात 15 राहिलेल्या 1 ते 50 ते 100 पर्यंत असतात 10. 1 ते 100 पर्यंत त्या संख्येची बेरीज म्हणजे ह्या ज्या 25 संख्या आहेत या 25 संख्येची जर बेरीज केली तर 1060 बेरीज येते. आणि तुम्हाला विचारतात बेरीज पण विचारू शकतात. 1 ते 50 पर्यंत जर संख्येची बेरीज केली म्हणजे या 15 संख्येची जर बेरीज केली तर 328 बेरीज येते. आणि 50 ते 100 पर्यंतच्या जर संख्येची बेरीज केली या 10 संख्येची बेरीज येते 732. किती येते 732. तर हे 6 प्रश्न तुम्हाला मूळ संख्येवरून विचारू शकतात. हे 6 प्रश्न हे 6 पॉईंट तुम्हाला माहिती पाहिजेत. हे परत 6च्या 6 लिहिलेले नसतील तर कुठं लिहून घ्या आणि माहिती म्हणजे माहित जर असेल तर काही गोष्ट नाही जर माहित नसेल तर लिहून घ्या आणि ते पाठ करून ठेवा. याच्यावरून तुम्हाला कधीही प्रश्न विचारला जाऊ शकतो. याच्यानंतरचा 3 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे 3 नंबरच्या प्रश्नात तुम्हाला काय विचारलेलं आहे 3 नंबरचा जो क्वेश्चन दिलेला आहे याच्यात तुम्हाला सांगितलेलं आहे की 3075 कोणकोणते अंक आहेत पहा 3075 हे अंक वापरून तयार होणारी 4 अंकी सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्या यामधील फरक कितीचा आहे. प्रत्येक अंक एकदाच वापरायचा अशी कंडिशन पण दिलेली आहे.
काय सांगितलेलं आहे, हे अंक येतं 4 अंक, 3 किती दिलेले येतं 3075, हेच अंक वापरायचे. एक 4 अंकी, आता किती अंक आहेत, 1 2 3 4 अंक आहेत, 4 अंकी मोठी संख्या बनवायची आणि 4 अंकी लहान संख्या बनवायची. आता जर अंक दिलेले नसतील तर काय करायचं, ते आपण मागच्या क्लासमध्ये पण पाहिलेले आहे, मागच्या व्हिडिओमध्ये, की जर अंक दिलेले नसतील तर मोठ्यात मोठी संख्या लहानात लहान संख्या कोणती असते. आता इथे अंक दिलेले आहेत, मग मोठ्यात मोठी संख्या जर बनवायची कशी बनवणार, सर्वात मोठा अंक आधी घ्या. कोणता आहे मोठा अंक याच्यात 7, त्याच्यानंतरचा मोठा अंक 5, त्याच्यानंतरचा 3 आणि त्याच्यानंतर सर्वात लहान असणार 0. म्हणजे मोठ्यापासून लहानपर्यंत गेलो तर मोठी संख्या तयार होणार. आता याच्या उलट लहान संख्या तयार करायची, पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे की लहान संख्या तयार करता वेळेस 0 जर सर्वात लहान असेल त्याच्यात तर 0 घ्यायचा नाही, 0च्या नंतर जो येणारा अंक आहे तो आधी घ्यायचा, नंतर 0 घ्यायचा. मग आता याच्यात 0 आपण अगोदर घेऊ शकत नाही. कशामुळे घेऊ शकत नाही, कारण जर मी असं घेतलं, काय घेतलं 0 3 5 7 असं जर घेतलं तर 4 अंकी संख्या नाही होऊ शकत. हे आपण 357च म्हणतो, म्हणजे किती अंकी संख्या व्हायली, 3 अंकी संख्याच व्हायली. मग याला 4 अंकी संख्या करण्यासाठी आपण काय करावं लागतं, 3 आधी घ्यावं लागतात, नंतर 0 घ्यायचा, नंतर 5 आणि नंतर 7. आता याची करायची वजाबाकी, कारण वजाबाकी सांगितली, फरक विचारला म्हणजे वजाबाकी विचारली. मग 10तून 7 गेले 3, इतर राहिले 2, 12तून जर 5 गेले तर 12तून जर 5 गेले तर या ठिकाणी होतात 7, या ठिकाणी 4, 4 मधून 0 4, 7 मधून 3 4, तर 4473. कोणता ऑप्शन राहील याच्यात, 4473, ऑप्शन बी हे काय राहील, याचं करेक्ट आन्सर राहील ऑप्शन बी 4473. अशा पद्धतीने तुम्ही या क्वेश्चनला सॉल्व्ह करणार. हे सोपा प्रश्न होता. असे प्रश्न आपण या ठिकाणी अगोदर प्रत्येक प्रॅक्टिस सेटमध्ये बघितलेले आहेत. त्याच्यानंतरचा प्रश्न काय दिलेला आहे, लगेच क्वेश्चन दिलेला आहे 4 नंबरचा. 4 नंबरचा चांगला प्रश्न दिलेला आहे. एका पुस्तकाची किंमत 75 रुपये आहे. एका पुस्तकाची किंमत किती, 75 रुपये. लिहून घ्या 75 रुपये. एका विद्यार्थ्याने अशा 48 पुस्तकं खरेदी केली. आता एक पुस्तक 45 रुपयाचं आणि पुस्तकं किती आणले, 48. मग याचा आपल्याला काय करावा लागत असतो, गुणाकार 48. त्याच्यानंतर सांगितलं, जर दुकानदाराने त्याला एकूण किमतीवर 5% सूट दिली तर त्याला किती रुपये द्यावे लागतील. 5% सूट दिलेली, म्हणजे काय सांगितलेले, 75 रुपयाचं पुस्तक घेतलेलं आहे. एक पुस्तक जर घेतलं तुम्ही तर 75 रुपये लागतात. 2 घेतले तर तुम्ही काय करणार, त्याला 2 न गुणणार, 3 घेतले तर 3 न गुणणार. असं केल्यामुळे त्याला 48 पुस्तक घेतले तर 48 न गुणावं लागेल. बरोबर आहे. मग आपण याची एकूण किंमत काढू शकतो. आता एकूण किंमत काढण्यासाठी पाहायला मी जर 48 असं गुणलं, आता या 75 न जर मी या 48 ला गुणलं, पण 75चा 48चा तुम्हाला डबल होऊ शकते की या असा आडवा गुणाकार येत नसेल. मग आडवा गुणाकार येत नसेल तर आपण उभ्या पद्धतीने मांडून घेऊ. काय करू, 48 आणि 75. म्हणजे आपलं असं नाही की आपल्याला असं आडवं येत नसलं, म्हणजे आडवं जर येत असेल तुम्ही डायरेक्ट आडवा पण करू शकता. कसा करू शकता, 5 8 40 इथे काय करणार, 0 लिहिणार, परत त्याची बेरीज करणार. पण त्याच्यापेक्षा जर आपल्याला आडवा गुणाकार येत नसेल, आपण उभा गुणाकार मांडून घेऊ, कारण आपल्याकडे रफ पेज पण असतात तिथं. मग रफ पेजवर काय करणार, 75 48 75 केलं, 5 8 40, त्याच्यानंतर 5 चूक 20 आणि 4 24. इथे एक 0 देत असतो आपण, कारण काय, कारण या अंकात गुणलं. मग याचं काम झालं. याच्या जागेवर काय करतो आपण, इथे 0 देतो आणि या 7 न 8 ला गुणतो. 7 8 56, 5 येतील, 7 चूक 28 आणि 8 आणि 5 13 म्हणजे 33. याची करणार बेरीज, 0 6 4 10 अशी 0 3 आणि 3 6, या ठिकाणी येणार 3600. किती येणार, 3600. आता हे 3600 झाली याची एकूण किंमत. आता या 3600 ची आपल्याला काय काढायची, 5% काढायचे. आता 5% कसे काढतो आपण, 5% काढतो या ठिकाणी 5 आणि टक्के म्हणजेच काय, 100 भागिले 100. टक्के जिथं पण दिसेल तुम्हाला तुम्ही काय करणार, भागिले 100 करणार. टक्के शब्द नाव दिसलं, टक्के हा शब्द दिसला की त्या अंकाच्या खाली काय करणार, भागिले 100. मग हे पहा, 1 0 1 0 कटला, 1 0 1 0 कटला, झालं. आता काय करणार आपण, आता करणार 5 सक 30 आणि 5 त्रिक 15, 16 17 आणि 1 18, किती आले, 180. म्हणजे या 3600 मधून 180 आपल्याला काय करावं लागतील, वजा करावं लागतील, कारण ते फरक काढायचा ना. ती किंमत काढून घ्यायची. 0 तून 0 गेले 0, 10तून आता इथं 0 येत, 0तून 8 जात नाही, या 6 अजून 1 दिला, किती झाले 10, इथं राहिले 5, 10तून 8 गेले 2, इथं 5 मधून 1 4, या ठिकाणी 3, 3420. 3420 पर्याय क्रमांक काय दिलेला आहे पहा, 3420 दिलेला आहे तुम्हाला. पर्याय क्रमांक सी, ऑप्शन सी हे काय राहील याचं करेक्ट आन्सर राहील. काय केलं, 5% काढले, 5 सूट दिली, म्हणजे 5% सूट दिली म्हणजेच काय, 3600चे 3600चे 5% आपण काढून घेतले आणि ते मायनस केले किती, एकूण किमतीतून. याच्यानंतरचा जो 5 नंबरचा प्रश्न असेल तो लगेच आपण 5 नंबरचा एक क्वेश्चन दिलेला आहे, लसावी मसावीवरचा प्रश्न आहे.
हा लसावी आणि मसावीचा. लसावी मसावीवर तुम्हाला डायरेक्ट प्रश्न जरी येत नसला तरी अशा पद्धतीचा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारू शकतात. असं नाही की याचा लसावी आणि त्याचा मसावी काढा म्हणून असा प्रश्न येणार नाही. किंवा दुसऱ्या बाकीचे जे प्रश्न असतात त्याच्यात सुद्धा तुम्हाला लसावी आणि मसावी काढण्याची गरज येऊ शकते, गरज पडू शकते. त्याच्यामुळे आपण लसावी कसा काढतात आणि मसावी कसा काढतात हे पण आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजे. आता आपली तयारी चालू आहे. प्रॅक्टिस आपली एवढी असली पाहिजे की प्रश्न काही आला, परीक्षेत काही विचारलं तरी आपण त्या ठिकाणी तयार असलो पाहिजे. असं नाही की मग हे येणार नाही सोडून द्यायचं, ते येणार नाही सोडून द्यायचं, असं सगळं सोडत गेलो तर तेच जर का गलतीनं किंवा मुद्दामून. परीक्षेचं काय असतं, परीक्षा म्हणजेच काय, तुम्ही किती अभ्यास केलेला आहे काय हेच त्याला तपासायचं असतं. मग एखाद्या वेळेस ते मुद्दामून असा प्रश्न टाकतात जे की त्या सिलेबसमध्ये पण नाही, आणि तो प्रश्न मग त्या ठिकाणी जर सर्व मुलाचा चुकत असेल आणि तुमचा जर त्या ठिकाणी बरोबर येत असेल तर बाकीच्या सर्व मुलांपेक्षा तुम्ही किती पुढे जाणार याचा विचार करा. काय दिलेलं आहे पहा पुढचा प्रश्न 5 नंबरचा. एका संख्येचा दोन संख्येचा गुणाकार 1296 आहे आणि त्यांचा महत्तम सामायिक विभाजक म्हणजेच मसावी 12 आहे, तर त्यांचा लघुत्तम सामायिक विभाजक म्हणजेच काय. पूर्ण लसावी आणि मसावी टॉपिक मध्ये एकच फॉर्म्युला आहे, म्हणजे एकच सूत्र आहे. ते सूत्र काय असतं, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी इंटू मसावी. अशा पद्धतीचं एक सूत्र असतं. एकच सूत्र आहे, पहिली संख्या दुसरी संख्या या दोन्हीचा गुणाकार हेच लसावी आणि मसावीचा गुणाकार असतो. म्हणजे या दोन्हीचा गुणाकार केला आणि या दोन्हीचा गुणाकार केला तर उत्तर सारखंच येणार. यालाच आपण म्हणतो एकच सूत्र आहे. आता याच्यात काय सांगितलेलं आहे पहा, पहिली संख्या आणि दुसरी संख्या या दोन्हीचा गुणाकार दिलेला आहे. मग या दोन्हीचा गुणाकार, पहिली संख्या दुसरी संख्या पण दिलेली असू शकते किंवा दोन्हीचा गुणाकार पण डायरेक्ट दिलेला असू शकतो. दोन्हीचा गुणाकार किती दिलेला आहे, 1296. म्हणजे या दोन्हीचं उत्तर किती आहे, 1296. बरोबर लसावी आपल्याला काढायचा आणि दिलेला काय मसावी. मग मसावी दिलेला आहे, लसावी काढायचा. लसावी गुणिले मसावी किती आहे, 12. आता या ठिकाणी पहा, हे लसावी काढायचा, आपण लसावी लिहून घेऊ. बरोबर, आता हे 1296 येतं. आता हे इकडे गुणाकारात आहेत ना, तर हे खाली जाऊन काय होत असतात, इकडच्या साईडला येऊन काय होतात. आता मी लसावी इकडे पण देऊ शकत होतो, हे 12 डायरेक्ट इकडे भागाकारात घेऊ शकतो. काय केलं, फक्त लसावी सुरुवातीला लिहिलं, या साईडला लिहिलेलं होतं, या साईडला लिहिलं. आता हे 12च्या इथं गुणाकारात येत आहे. जर संख्या राईट साईडला किंवा लेफ्ट साईडला ज्यावेळेस आपण ती चेंज करतो, त्याची प्लेस चेंज करतो, इकडे जर राईट साईडला असेल तर लेफ्ट साईडला घेता वेळेस किंवा लेफ्ट साईडची संख्या राईट साईडला घेता वेळेस जर इकडे गुणाकार असेल तर इकडे भागाकारात होती, जर इकडे भागाकारात असेल तर इकडे गुणाकारात होती, जर इकडे बेरीज असेल तर इकडे वजाबाकी होती, जर इकडे वजाबाकी असेल तर इकडे बेरीज होती. मग हे गुणाकारात होती, गुणाकारात म्हणजे इथं काय झाली, भागाकारात. मग 12 × 1 = 12. आता एका अंकाला शून्य भाग जाणार नाही, 2 अंक घ्यावे लागतील, मग 0 देऊ. आणि 12 × 8 = 96. म्हणजे लसावी काय आला, लसावी तुमचा आला किती, 108. आणि लसावी विचारला होता ना आपल्याला, का दुसरं काय विचारलं होतं, लसावी विचारला होता आपल्याला 108. म्हणजेच पर्याय क्रमांक बी. काय राहील, पर्याय क्रमांक बी हे राहील याचं करेक्ट आन्सर. याच्यानंतरचा 6 नंबरचा क्वेश्चन पाहून घेऊ लगेच. त्याच्यानंतर पहा 6 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, चांगला प्रश्न दिलेला आहे. 6 नंबरच्या प्रश्नात विचारलं, एका पाण्याच्या टाकीमध्ये एकूण क्षमतेच्या 5/8 भाग पाणी होते. जर त्यातून 45 लिटर पाणी काढले तर टाकीमध्ये एकूण क्षमतेच्या 1/4 भाग पाणी शिल्लक राहिले, तर त्या टाकीची एकूण क्षमता किती. काय दिलेले ते पहा. आधी काय करायचं, सर्वात एका पाण्याच्या टाकीच्या एकूण क्षमतेच्या 5/8 भाग पाणी होते. आता 5/8 याचा अर्थ काय, 5/8 याचा अर्थ एकूण भाग. हे काय येतं, एकूण भाग म्हणजे एकूण पाणी किती बसतं, 8 भाग. आणि भरलेलं पाणी म्हणजे आपण या ठिकाणी म्हणू भरलेले. टाकी जी भरलेली किती भाग भरलेली आहे, 5 भाग. मग खाली किती आहे, तर 5 मधून 8 गेले, ते 8 मधून 5 गेले तर किती उरतील, 3 भाग काय खाली आहे. 3 भाग टाकी काय खाली आहे. कसं केलं, एकूण भाग 8, कारण खालचे भाग असतात एकूण भाग 8 पाणी बसतं. म्हणजे 8 लिटर जर पाणी बसत असेल तर त्यात भरलेलं पाणी आहे 5. तर टाकीत अजून रिकामा भाग किती आहे, 3 भाग. 3 भाग म्हणजेच खाली म्हणजे रिकामा भाग. आता काय दिलेलं आहे पहा, आता विचारलं की 45 लिटर पाणी भरले, जर त्यातून 45 लिटर पाणी काढले तर टाकीमध्ये एकूण क्षमतेच्या 1/4 भाग पाणी उरते. म्हणजेच पहा, आता 45 लिटर पाणी काढलं, किती काढलं, -45 लिटर पाणी जर काढलं. आता हे 45 लिटर पाणी काढल्यावर किती पाणी राहतं, एकूण क्षमतेच्या म्हणजे 8 जर आलं तर गुणाकार घेत असतो आपण. 8 किती, 1/4.
मग 8च्या 1/4 याचा जर गुणाकार केला तर काय येईल, 4 1 4 आणि 4 2 8 2 1 2, म्हणजे 2 भाग. काय राहील, 2 भाग. 2 भाग काय होणार, पाणी शिल्लक राहते, म्हणजे 2 भाग पाणी शिल्लक राहतं. आता या ठिकाणी काय दिलेलं आहे पहा, एवढं सांगितलेलं आहे की एकूण भाग 8 होते, म्हणजे एकूण भाग 8, जेवढं पाणी बसल ते 8 भाग, त्यातले 5 भाग भरलेले, मग रिकामे किती, 6 7 8, 3 भाग, 3 भाग रिकामे येतं. आता 45 लिटर म्हणजे किती, या 5 भाग होते टोटल, या 5 भाग भरलेले होते, या 5 भागातलं पाणी 45 लिटर पाणी काढून टाकलं. मग 45 लिटर जर पाणी काढून टाकलं तरी किती शिल्लक राहिले, अजून 2 भाग. टोटल किती भाग होते, 5 भाग. भरलेले किती होते, 5 भाग. 5 भागातून काढले किती, 45 लिटर. मग 45 लिटर जर पाणी काढलं तर किती भाग पाणी उरलं, 2 भाग. म्हणजे होतं 5 भाग, त्यात उरलं किती, फक्त 2 भाग. 3 भाग पाणी काढून घेतलं. 3 भाग म्हणजेच किती काढून घेतलं, 45 लिटर. मग या ठिकाणी मी असं म्हणू शकतो, 3 भाग बरोबर 45 लिटर. किती, 45 लिटर. तर तुम्हाला विचारलं की 8 भाग म्हणजे किती, म्हणजे एकूण भाग किती, तर 8 भाग म्हणजेच किती, हे असं आपण आलो क्रॉस मल्टिप्लिकेशनवर. हे तुम्ही जर अगोदरपासून जर व्हिडिओ पाहत असाल तर हे तुम्हाला शिकले असाल. आणि एकदम सोपी पद्धत आहे, प्रत्येक गणितावर ऍड होती. प्रत्येक गणितावर ही काय होती, आपण या ठिकाणी लागू करू शकतो. म्हणजे कोणतेही गणित येऊ द्या, त्याच्यात आपण या अशा पद्धतीने सोडवणार. आता काय केलं पहा, टोटल 3 भाग म्हणजे 45, तर 8 भाग म्हणजे किती, काय करणार, जिथं जिथं 2 संख्या दिलेल्या आहेत तिरपा गुणाकार करून घेतोय पहा. या दोन्हीचा गुणाकार करायचा, या दोन्हीचा गुणाकार करायचा. पण गुणाकार कसा करता वेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्या 2 संख्या दिलेल्या असतात त्या वर घ्यायच्या आणि जिथं प्रश्नचिन्ह सोबत गुणाकार असतो ती खाली घ्यायची. मग 8 भाग गुणिले 45 वर घेणार आणि खाली फक्त 3 घेणार, कारण प्रश्नचिन्हाचा काय भाग देणार का आपण, नाही. मग फक्त 3 घेणार. मग या ठिकाणी पहा, 15 त्रिक 45 म्हणजे 15चा भाग जाईल आणि 15 8 120 लिटर पाणी त्याच्यात बसणार. किती लिटर, 120. पर्याय कोणता आहे पाहून घ्या. काय केलेलं आहे पहा, सर्वात पहिले नसेल समजलं पुन्हा एकदा लक्ष द्या. सर्वात पहिले तुम्हाला सांगितलं होतं, एक पाण्याची टाकी आहे, ती 5/8 भरलेली आहे. म्हणजे जर तिचे एकूण 8 भाग असेल, म्हणजे एक टाकी जर 8 भागाची असेल किंवा 8 लिटरची किंवा 80 लिटरची किंवा 800 लिटरची असेल, तर त्याच्यात 5 भाग पाणी भरलेले आहे. बाकीचं रिकामं आहे. मग रिकामं किती, 3 भाग. याची काही गरज पण नव्हती, आपल्याला लिहायचं काम पण नव्हतं. 5 भाग होते, तर रिकामे 3 भाग असणार, भरलेले 5 भाग असणार. 5 म्हणजे पहा, 8 जर होते, किती होते, 8, त्यापैकी 5 भरलेले आहेत, 3 भाग काय खाली आहे. आता याच्यानंतर काय विचारलं होतं की त्याच्यातून 45 लिटर पाणी काढलं. आता हे जे 5 भाग पाणी भरलं होतं, याच्यातून 5 भाग म्हणजे 45 लिटर भाग भरले होते, म्हणजे काय त्यात पाणी भरेल होतं, त्यातलं 45 लिटर पाणी काढून घेतलं. आणि त्याच्यानंतर जे एकूण भाग होते, त्या एकूण भागाच्या म्हणजे एकूण जी क्षमता होती, त्या एकूण क्षमतेच्या 1/4 भाग राहिले. 1/4 भाग म्हणजे एकूण क्षमता होती 8 भाग, या 8 भागाचे 1/4 भाग जर आपण काढले तर 2 भाग उरले. किती उरले, 2 भाग. याचा अर्थ त्या टाकीत अजूनही पाणी किती शिल्लक आहे, 2 भाग पाणी शिल्लक आहे. पण आपण काढलं किती, भरलं किती होतं, भरलं होतं 5 भाग, काढलं किती, 45 लिटर, राहिले किती, 2 भाग. आता 2 भाग राहिले, याचा अर्थ 3 भाग गायब झाले. किती भाग गायब झाले, 3 भाग. 5 होते, त्यात 2च राहिले, 3 भाग कुठे गेले, 3 भाग गेले म्हणजे 45 लिटर पाणी गेलं, कारण 45 लिटर आपण पाणी काढून घेतलं होतं. पण 45 लिटर म्हणजेच किती, 3 भाग. 3 भाग म्हणजे 45 लिटर. आपल्याला विचारलं एकूण क्षमता किती, एकूण क्षमता 8 भागाची. आणि तुम्हाला जर विचारलं असेल की भरलेला भाग किती होता, तर तुम्ही किती काढणार, 5 भाग. इथं तुम्हाला काही विचारलं तिथं 8 भागाच्या जागी तुम्ही 5 भाग केला असतं. मग 8 भाग बरोबर किती, याचा करणार तिरपा गुणाकार. जिथं 2 संख्याचा गुणाकार होत असतो त्या वर घेत असतो, जिथे एक प्रश्नचिन्हासोबत गुणाकार होत असतो ती संख्या खाली घेत असतो. मग 8 गुणिले 45 भागिले 3, याचा जर भाग केला तर 3 15 त्रिक 45 आणि 15 8 120 लिटर. 120 लिटर हे असणार याचा बरोबर आन्सर. याच्या पुढचा प्रश्न काय दिलेला आहे ते लगेच पाहून. 7 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे, 7 नंबरच्या प्रश्नात तुम्हाला दिलेले आहे 7/9. खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता आहे, 7/9. त्याच्यानंतर दिलेला आहे 9/11, 9/11. त्याच्यानंतर 11/13, त्याच्यानंतर 13/15. याच्यात सर्वात मोठा अपूर्णांक विचारला. आता सर्वात मोठा अपूर्णांक जर याच्यात काढायचा असेल, याच्यात जर तुम्हाला सर्वात मोठा अपूर्णांक काढायचा, तर तुम्ही काय करणार, सर्व भाग देणार. म्हणजे किंवा मग या ठिकाणी जर बघितलं तुम्ही 7 8 9 कितीचा फरक आहे, 2चा फरक आहे. 7 आणि 9 मध्ये, इथं पण 9 10 11 2चा फरक आहे, इथं पण 2चा फरक आहे, इथं पण 2चा फरक आहे. आणि ज्या वेळेस पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आता डायरेक्ट भाग न देता असं पण तुम्ही लक्षात ठेवू शकता, ज्या वेळेस पण अंतर सारखाला असेल, सर्व अपूर्णांकात अंतर सारखाला असेल, म्हणजेच काय, वरच्या आणि खालच्या संख्येतलं जे अंतर आहे, 2चा असेल, 3चा असेल, 4चा असेल, 1चा असेल, 5चा असेल, कितीचंही अंतर असू द्या, इथं कितीचं अंतर आहे, 2चा अंतर आहे. म्हणजे वरची संख्या 2 लहान आहे,
खालच्या संख्येपेक्षा. आणि असं जर दिलेलं असेल तर याच्यात जे मोठा अपूर्णांक असतो म्हणजे मोठ्या संख्या असतात तोच अपूर्णांक सर्वात मोठा असतो. मग याच्यात जर तुम्हाला विचारलं तर सर्वात मोठा अपूर्णांक 1 नंबर हे असणार, 2 नंबर हा असणार, 3 नंबर हा असणार आणि 4 नंबर हा असणार. म्हणजे सर्वात लहान असला तर हे, सर्वात मोठा विचारला तर हे. पण कधी जर अंतर सारखाला असेल तर म्हणजे इथं पण 2चा अंतर होतं, इथं 2चा अंतर, इथं 2चा अंतर, इथं पण 2चा अंतर होतं. मग याचा ऑप्शन काय राहील? ऑप्शन राहील 4. पर्याय क्रमांक 4 राहील याचा बरोबर उत्तर. त्याच्यानंतर एक 8 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे पहा. गुणाकार आणि वजाबाकी या ठिकाणी पॉईंटचा दशांश चिन्हाचा दिलेला आहे पाहून. या ठिकाणी जो 8 नंबरचा प्रश्न दिला तुम्हाला 12.35 गुणिले 0.04, 12.35 गुणिले 0.04 वजा मायनस 0.005, 0.005. ज्यावेळेस पण गुणाकार वजाबाकी भागाकार गुणाकार अशा ओपन याच्यात दिलेला असतं म्हणजे डायरेक्ट दिलेला असतं त्यावेळेस तुम्ही सर्वात पहिले काय करणार? बॉडमास वापरणार. बॉडमास म्हणजे काय? सर्वात पहिले ब्रॅकेट असेल तर ब्रॅकेट, नंतर ब्रॅकेट नसेल तर ओ म्हणजे ऑफ म्हणजे चाची ते असं काही पद्धतीचं दिलेलं असेल तर ते ऑफचं तुम्ही सोडवणार. ते जर नसेल दिलेले तर मग डिव्हिजन सोडवणार. डिव्हिजन पण नसेल दिलेले तर तुम्ही मल्टिप्लिकेशन, आणि मल्टिप्लिकेशन याच्यात दिलेली आहे. मग सर्वात पहिले आपण काय करू? मल्टिप्लिकेशन सॉल्व्ह करू. म्हणजे 12.35 गुणाकारात 0.04 याचा जर सॉल्व्ह केलं तर काय येणार? इथं 0.04 आहे असं न समजता तुम्ही काय समजा फक्त 4 आहे म्हणजे आपण काय करणार? 1235 गुणिले 4 एवढंच करणार. कशामुळं ते नंतर सांगतो. पॉईंट जर दिलेला असेल ना, जर गुणाकार करता वेळेस पॉईंट दिलेला असेल तर पॉईंट धरून गुणाकार करायचा नाही, पॉईंट सोडून द्यायचे. ज्या वेळेस गुणाकार उत्तर येईल तुमचं त्यावेळेस त्या ठिकाणी पॉईंट मोजायचे. कसं? आता हे पॉईंट सोडून दिले आपण. 4 5 20, 0 येतील, इथे येतील 2. आता 4 त्रिक 12, 13 आणि 14 4 हातचा आला 1, 4 2 8 आणि 1 9 आणि 4 1 4. एवढं केलं. आता काय करणार? पॉईंटच्या नंतर किती अंक आहेत ते मोजणार. हे पहा, पॉईंटच्या नंतर 1 आणि 2 आणि पॉईंटच्या नंतर 2, 1 आणि 2 म्हणजे इथं पण 2, इथं पण 2. किती झाले? 1 2 3 4, 4 अंक झाले. मग उत्तरात पण पॉईंटच्या नंतर 4 अंक असले पाहिजे. 1 2 3 4. आता इकडे कोणीच नाही मग पॉईंट द्या, इथं 0 घ्या. 0.49 40 हे असणार याचं बरोबर अँसर. 0.049 40 हे उत्तर आलं. याच्यातून आपल्याला हे मायनस करायचं म्हणजे 0.49 40 याच्यातून मायनस करायचं 0.005. आता हे कशामुळे लिहिलं? पॉईंटच्या खाली पॉईंट येत असतो बेरीज आणि वजाबाकी मध्ये. पॉईंटच्या खाली पॉईंट. जर हे पॉईंटचं जर गुणाकार बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार येत नसेल तर याचा सुद्धा एक व्हिडिओ बनवला होता की पॉईंट म्हणजे दशांश चिन्हाचे बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार कसा करायचा. आता इथं काहीच नाही म्हणून 0 देऊ शकतो. 0 तून 0 0, 4 मधून 5 जात नाही. इथं राहिले 14, 14 तून जर 5 गेले तर किती? 9. इथं राहिले 8 तर 8, इथं 4.0, 0.4890, 0.48 ऑप्शन काय राहील? बी. पर्याय क्रमांक बी काय राहील याचं करेक्ट अँसर राहील. त्याच्यानंतर 9 नंबरचा प्रश्न काय दिलेला? त्याच्या पुढे 9 नंबरच्या प्रश्नात तुम्हाला विचारलेलं एका गाडीचा वेग 10 किलोमीटर प्रति तास आहे, तिचा वेग मीटर प्रति सेकंद मध्ये काढा. आता काय दिलेले? एक सूत्र असतं पहा. या पूर्ण टॉपिक मध्ये एकच सूत्र आहे. अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. याच्यातच जर तुम्हाला वेग काढायचा तुम्ही काय करणार? वेग बरोबर अंतर भागिले वेळ. याच्यातच जर तुम्हाला वेळ काढायचा असेल तर तुम्ही काय करणार? वेळ बरोबर अंतर भागिले वेग. फक्त होणार काय? हे पहा, हे वेग इथं राहील, हे वेळ भागाकारात येईल, अंतर भागिले वेळ. वेळ इथं राहील, वेग भागाकारात येईल, अंतर भागिले वेग म्हणजेच वेळ. आणि अंतर जर काढायचं असेल तर वेग गुणिले वेळ, टाइम इंटू स्पीड. टाइम इंटू स्पीड म्हणजेच डिस्टन्स येईल. आता या ठिकाणी हे फॉर्म्युला न वापरता करायचं काय असतं? इथं विचारलं काय तुम्हाला? इथं तुम्हाला विचारलेले की काय करायचं आपल्याला? कुठे गेलं? वेग विचारला. मग वेग विचारला म्हणजे आपल्याला या सूत्राचा वापर करायचा का? या सूत्राचा वापर आपल्याला करावा लागेल. वेग बरोबर काय करायचा? अंतर. वेग दिलेला आहे काढायचा. वेग बरोबर अंतर किती दिलेले? अंतर दिलेले आहे 90 किलोमीटर. 90 किलोमीटर. आता प्रति तास आहे ना, प्रति तास म्हणजे अंतर नाही, आपल्याला काय दिलेलं आहे? स्पीड दिलेलं आहे. मग वेग असं न करता म्हणजे याचा वापर करायचा. पण याचा वापर करण्यासाठी या ठिकाणी पहा तुम्हाला डिस्टन्स दिलेलं नाही म्हणजे अंतर दिलेलं आहे. 90 किलोमीटर प्रति तास हे त्याचा वेग दिलेला आहे. तर वेगच दिलेला आहे. सरळ सरळ एक सोप्या पद्धतीने दिलेलं आहे. असं एवढे फॉर्म्युले पण लक्षात ठेवायचं काम नव्हतं. फॉर्म्युले याच्यात येतात आपल्याला, पण इथं तसं नाही करायचं. इथे काय करायला विचारलं पाहिजे? एका गाडीचा वेग दिलेला आहे 90 किलोमीटर प्रति तास. आता जर पण ज्यावेळेस पण तुम्हाला वेग असतो ना, वेग
हे जर का तुम्हाला किलोमीटर प्रति तास चा जर का मीटर प्रति सेकंद करायचा असतो किंवा मग मीटर प्रति सेकंदचं किलोमीटर प्रति तास किलोमीटर पर आवर करायचं असतं, यावेळेस दोन कंडिशन असतात. सर्वात पहिली इथं कंडिशन कोणती दिलेली, पहिली का दुसरी, किलोमीटरचं मीटर प्रति सेकंद म्हणजे किलोमीटरचं मीटर प्रति सेकंद मध्ये करायचं, ही कंडिशन आपल्याला दिलेली आहे. आणि असं जर दिलेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी काय करणार, 5/18 ने याला गुणणार आणि इथं काय करणार, 18/5 ने गुणणार. बस एवढं दोन किमती लक्षात ठेवा. जर मोठ्यापासून म्हणजेच काय, किलोमीटर पासून मीटर मध्ये जायचं असेल तर 5/18 ने गुणायचं आणि मीटर मधून जर का किलोमीटर प्रति तास मध्ये जायचं असेल तर 18/5 ने गुणायचं. मला इथं कंडिशन कोणती आहे, पहिली आहे. आणि वेग किती दिलेला आहे, 90. म्हणजे तुम्ही काय करणार, 90 गुणिले यानं गुणणार का यानं गुणणार. कशामुळे, कारण आपल्याला किलोमीटर पासून मीटर मध्ये जायचं म्हणजे 5/18. मग 18×5 90 आणि 5×5 25 मीटर प्रति सेकंद. हे काय असणार याचं करेक्ट आन्सर, 25 मीटर प्रति सेकंद. पर्याय कोणता राहील, 25 मीटर प्रति सेकंद. पर्याय राहील आपला ऑप्शन बी. आणि हे जर का तुम्हाला मी म्हणलं की 25 मीटर प्रति सेकंद मध्ये चालती तर त्याचा किलोमीटर प्रति तास मध्ये जर तुम्ही काढा तर तुम्ही काय करणार, 25 गुणिले 18/5. काय करणार, 25 गुणिले 18/5. मग 5×5 25 आणि 18×5 90. उत्तर काही 90 किलोमीटर प्रति तास. याच्यात जर जायचं असेल तर यानं गुणा, याच्यात जर जायचं असेल तर यानं गुणा. दोन गोष्टी लक्षात राहतील. आणि या ठिकाणी हे तीन फॉर्म्युले याच्यातून कुठल्याही पद्धतीचा प्रश्न आला तो प्रश्न खतम झाला म्हणजे समजला. एक तर असं येईल किंवा मग एक फॉर्म्युला येईल, फॉर्म्युलानुसार जा आणि याच्यानुसारही जाऊ शकता. याच्यानंतरचा प्रश्न 10 नंबरचा काय, एक रेल्वेचा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे 11 नंबरचा. काय विचार, नाही 11 नाही, किती नंबरचा, 10 नंबरचा प्रश्न. एक रेल्वे सोमवारी रात्री 11:45 वाजता निघाली. रात्री निघाली 11:45. हे AM असणार का PM, हे असणार PM म्हणजेच रात्रीचा टाइम किंवा दुपारचा टाइम. म्हणजे दुपारच्या 12 पासून रात्रीच्या 12 पर्यंत PM असतं. त्याच्यानंतर काय विचारलं की ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच आता रात्रीची येत ना, मग रात्रीच दुसरा दिवस येईल ना, 12च्या नंतर दुसरा दिवस येईल. इथं जर सोमवार होता म्हणजे इथं काय होता सोमवार, तर दुसरा दिवस कोणता राहणार, मंगळवार. आता मंगळवारी कोणत्या टाइम दिलेला आहे पहा, मंगळवारी टाइम दिलेला आहे. कधी पोहोचली ती गाडी, ती निघाली आणि 5:30 ला पोहोचली. 5:30. आता हे सकाळची येते म्हणून याला आपण म्हणणार AM. याला काय म्हणणार आपण, AM, अँटी मेरिडियन पोस्ट मेरिडियन. सकाळी 5:30 ला पोहोचली म्हणजे रात्री, अर्ध्या रात्री म्हणजे 11:45 ला निघली. सोमवार होता, 12 वाजल्याच्या नंतर मंगळवार झाला आणि या ठिकाणी ती जी गाडी होती ती सकाळी 5:30 ला पोहोचली. याला आता किती तास लागले ते काढायचं. सर्वात पहिले मी काय करतो, 5च्या मागची संख्या म्हणजे 45 मिनिट जी आहेत ना त्याच्यापर्यंत जातो. म्हणजे त्या ठिकाणी मी 4:45 लिहून घेतो. आता 4:45 AM असणार. इथून इथपर्यंत किती तास झाले तिला, तर इथून इथपर्यंत जे तास झाले ते पहा, 11च्या नंतर 11:45, हे पहा 11 नंतर 12:45, 1:45, 2:45, 3:45 आणि 4:45. किती तास झाले, 5 तास. 5 तास झाले या ठिकाणी. आता या ठिकाणी पहा 4:45 पासून 5:30 पर्यंत, 4:45 ते 5:30, 4:45 पासून 5 पर्यंत आले तर 45 मिनिट. कितीपर्यंत, 5 पर्यंत 45 मिनिट. आणि तिथून पुढे 30 मिनिट. तिथून पुढे किती, 30 मिनिट. इथं 45 नाही राहणार, इथे किती राहतील, 15 मिनिट. 15 मिनिट कसे, हे पहा 4:45 पासून 5 वाजेपर्यंत किती मिनिट होणार, 15, 50 आणि 60, 15. लगेच किती वाजणार, 5 वाजणार. आणि 5 वाजल्यापासून 5:30 पर्यंत 30 मिनिट म्हणजे 15 आणि 30 45 मिनिट. किती मिनिट, 45 मिनिट. म्हणजे 5 तास 45 मिनिट एवढा वेळ त्या गाडीला लागलेला असणार. आणि ऑप्शन काय दिलेला आहे पहा, पर्याय क्रमांक तुम्हाला दिलेला आहे याच्यात B. हे असणार याचा करेक्ट आन्सर. काय असणार करेक्ट आन्सर, अशा पद्धतीने क्वेश्चन दिलेला आहे. आता या क्वेश्चन मध्ये काय करणार आपण, सर्वात पहिले पाहणार ब्रॅकेटच्या आतला ब्रॅकेट सोडत असतो. म्हणजे जो सर्वात आतला ब्रॅकेट आहे त्या ब्रॅकेट. 12 नंबरचा जो प्रश्न दिला आहे त्याच्यात विचारलं की 800 रुपये आहे खरेदी किंमत, एका वस्तूची खरेदी किंमत 800 रुपये आहे. ती वस्तू 20% नफ्याने विकली गेली तर तिची विक्री किंमत किती. विक्री किंमत काढायची. 20% नफा. नफा म्हणजे काय असतं, जास्त. नफा म्हणजे काय, जास्त. आणि तोटा म्हणजेच काय, कमी म्हणजेच घाटा. आपलं नुकसान. फायदा म्हणजे नफा आणि नुकसान म्हणजे तोटा. किती टक्के नफा झाला, 20% नफा म्हणजे 20% फायदा झाला. कितीवर, 800 वर. मग जर मी एखादी 800 वर वस्तू आणली आणि ती 20% न विकली, आता 100% असतात जी आपली खरेदी किंमत असते. किती असते, 100%. मग ही जर 100% असेल ना त्याच्यात अजून 20% जर वाढ असेल तर किती होणार, 120%.
आणि 120% शब्द आला पहा, टक्के आले म्हणजे काय, भागिले 100. काय केलं माहिती का, सर्वात पहिले पहा 800 रुपये म्हणजेच काय 100%, कारण खरेदी किंमत कधी पण असते 100%. मग मी जर 100 रुपये एखादी वस्तू आणली, 100 रुपयाला म्हणजे 800 रुपयाला आणली, कारण 100 रुपये म्हणजेच किती, 800 रुपये. 100% म्हणजे 800. आणि या 800 रुपयात तू बरोबर अजून जास्त फायदा घेतला. किती फायदा घेतला, 20%. मग 100% तर मी घेणारच आहे, म्हणजे जेवढ्यात मी आणलेली आहे, मी जर 800 रुपयात आणली होती, ते 800 तर मला भेटणार आहे, पण अजून 20% किंमत जास्त भेटणार आहे. तुम्ही याची डायरेक्ट 20% काढून त्याची बेरीज पण करू शकता, पण डायरेक्ट तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं, जर फायदा झाला तर काय करणार तुम्ही 120, आणि इथं जर तोटा झाला असता तर त्याच्यात तुम्ही काय केलं असतं, 20 कमी केले असते 100%. मग 100%तून 20 कमी केले किती राहतील, 80%. डायरेक्ट 80% लिहून घेणार. पण इथं फायदा झाला म्हणून 20% फायदा झाला म्हणजेच 120. मग 120% म्हणजेच भागिले 100. काय करणार इथं, 2 शून्य 2 शून्यशी कटतील, 1 0 1 0 कटला, 1 0 1 0शी कटला. राहिले किती पहा, 12 96, 12 96, शून्य किती समोर 1, म्हणजे 960 रुपयाला ती वस्तू विकलेली असणार, 960 रुपयाला. मग किंवा असं बी करू शकता तुम्ही, 800चे 20%, 1 0 1 0 1 0 1 0 कडला 8 दोन्ही 16, 160. आता पहा 160, 800 अधिक 160, 800 अधिक 160 960. असं बी करू शकता, असं बी करू शकता. कशा पद्धतीने गेले उत्तर एकच येणार. याच्यानंतरचा काय क्वेश्चन दिलेला आहे, 13 नंबरचा जो क्वेश्चन दिलेला आहे, 13 नंबरच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला विचारलं, एक विक्रेता एक वस्तू 480 रुपयाला विकतो तेव्हा त्याला 20 रुपये किंवा 20% तोटा होतो. तर 20% नफा मिळवण्यासाठी त्याला ती वस्तू किती रुपयांना विकावी लागेल. एक विक्रेता एक वस्तू 480 रुपयाला विकतो. पहा 480 रुपयाला विकली, विक्री 480 किती आहे, विक्री आहे त्याची. आणि 480 रुपयाला जर त्याने ती किंमत विकली ना, तर त्याला 20% तोटा झाला. किती टक्के, 20% ना, 20% तोटा झाला. म्हणजेच मला काय म्हणायचं, जर का त्याची किंमत, मूळ किंमत किती असते 100%, मूळ किंमत काय असते 100%, जर त्याला तोटा झाला तर किती असणार, आणि नफा झाला तर किती असणार. आता पहा, नफा झाला 20%, तोटा 20% आणि नफा पण 20%. मग 100 रुपयात 20% नफा, 20% नफा आणि या ठिकाणी तोटा. आता 20% नफा झाला तर किती होणार, ते 120, आणि तोटा झाला तर किती होणार, 80. 80 आणि 120. आता काय करणार ते पहा. म्हणजे पहा, हे जे 480 हे काय विक्री किंमत आहे, तोटा झालेला आहे त्याने विकली, तोटा झाला, किती झाला 20%. म्हणजे इथं किंमत यायला पाहिजे होती, ती इथं आली 80%वर. म्हणजे 80% म्हणजेच किती, याला मी असं म्हणू शकतो, 80% म्हणजेच 480. तर आपल्याला 120 म्हणजे किती ते काढायचं. तुम्हाला ही काढायची असेल तरी काढू शकता, ही काढायची असेल तरी काढू शकता. मग आपल्याला ही विचारली, ही दिलेली आहे, मी सरळ सरळ म्हणतो 80% म्हणजेच किती, 480. आपल्याला काढायचं 120% म्हणजेच किती, असंच म्हणणार ना मी, की 80% म्हणजे एवढे, तर 120% म्हणजे किती. आला तिरपा गुणाकार कसा करायचा माहिती आहे. तिरपा गुणाकार करण्यासाठी दोन संख्या ह्या, दोन संख्या ह्या, जिथं दोन संख्येचा गुणाकार असतो ते वर घ्यायचं. म्हणजे 120 गुणिले 480 भागाकारात 80. 1 0 घडला, या ठिकाणी 1 0 घडला. 8 1 8, 8 सकम 48, आणि 12 सक 72, म्हणजे 720. काय करावं लागेल त्याला, ती 720 रुपयाला विकावं लागेल. जर त्याने ती 720 रुपयाला वस्तू विकली असती तर त्याला 20% नफा झाला असता. मग या ठिकाणी ऑप्शन करायला 720 कुठे, 720 दिलेला आहे, पर्याय क्रमांक बी, ऑप्शन बी दिलेला आहे याचा आन्सर. त्याच्यानंतरचा क्वेश्चन काय दिलेला आहे लगेच या ठिकाणी. पुढचा प्रश्न जो किती नंबरचा आहे, 14 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे. एका आयताकृती बागेची लांबी 60 मीटर आणि रुंदी 40 मीटर आहे. बागेभोवती 2 मीटर रुंदीचा रस्ता तयार करण्यासाठी रस्त्याचं क्षेत्रफळ किती असेल. आता रस्त्याचं क्षेत्रफळ काढायचं फक्त. एक गोष्ट लक्षात ठेवा, एक बाग आहे, सर्वात पहिले बाग काढून घ्या. ही बाग आहे आयताकृती, हिची जी लांबी आहे ती आहे 60 मीटर आणि रुंदी आहे 40 मीटर. ही पण आहे 60 मीटर आणि ही आहे 40 मीटर. आता याच्या भोवताल म्हणजे याच्या बाहेरून एक रस्ता असा रस्ता बनवला, एक रस्ता बनवला बाहेरून फिरण्यासाठी, बरोबर, असा एक रस्ता बनला. आता हे जो रस्ता बनला, हे रस्ता किती मीटर आहे, 2 मीटर. म्हणजे हे जे अंतर आहे, हे जे अंतर आहे हे 2 मीटरचं, हे जे अंतर आहे हे 2 मीटरचं, हे जे अंतर आहे या ठिकाणी हे अंतर आहे 2 मीटरचं, हे अंतर आहे 2 मीटरचं. बस एवढं तर कळालं ना, 2 मीटरचा रुंदी रस्ता आहे. आता काय करायचं, याचं क्षेत्रफळ काढायचं. म्हणजे फक्त आपल्याला हे जे क्षेत्रफळ आहे, हे जो रस्ता आहे एवढंच क्षेत्रफळ काढायचं, आतलं क्षेत्रफळ काढायचं नाही. काय करणार बरं यासाठी सांगा. यासाठी आपण काय करणार, सर्वात पहिले पेन बदलणार, चालू ना. आता दुसरा पेन घेतल्याच्या नंतर तुम्ही या ठिकाणी काय करणार, याला
दुसरा मार्कर घेतल्याच्या नंतर सर्वात पहिले हे अंतर किती आहे ते पाहणार. आता मला सांगा इथून इथपर्यंत किती होते 60, इथून इथपर्यंत किती होतं 60 आणि हे अंतर किती आहे 2, म्हणजे हे 2 आणि हे 2 किती झालं 62, टोटल झालं 62 लांबी. नाही 60 62 64, हे 2 आणि हे 2 64 झाली ना लांबी, किती झाली 64 मीटर. तसंच हे पहा हे 40 होती, कुठून इथून इथपर्यंत 40 होती. आता हे 2 मीटर वाढली, ही 2 मीटर वाढली, किती होईल 44 मीटर. ही 44 तर ही पण 44 मीटर. कळालं? म्हणजे बाहेरची लांबी, त्या रस्त्याच्या बाहेरची लांबी, बाहेरची जी लांबी आणि रुंदी राहील रस्त्याच्या, ही बाहेरची 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 बाहेरची, हे आतली झालं. आता हे पहा याचं पूर्ण क्षेत्रफळ जर काढायचं झालं, आता मी या सर्वात पहिले 60चं आणि 40चं याचं काढतो आतलं, मग 6 चूक 24 बागेचे क्षेत्रफळ किंवा आतील आयताचे क्षेत्रफळ, आतील आयताचे क्षेत्रफळ काय असणार लांबी गुणिले रुंदी, म्हणजे 60 गुणिले 40, 60 गुणिले 40 किती होईल 6 चूक 24, 2400 चौरस मीटर, 2400 चौरस मीटर हे असतं याचं आतलं क्षेत्रफळ. आता बाहेरचं क्षेत्रफळ जर विचारलं तर बाहेरील क्षेत्रफळ काढा. बाहेरील आयताचे क्षेत्रफळ बरोबर. आता हे पण पेन झालं ना, बाहेरील आयताचे क्षेत्रफळ किती राहील बाहेरचं 64 गुणिले 44, 64 गुणिले 44 हे झालं बाहेरचं क्षेत्रफळ. आतलं पण काढलं बाहेरचं पण काढलं. आता याचा करायचा गुणाकार, याचा गुणाकार करण्यासाठी काय करायचं पहा, याचा डायरेक्ट गुणाकार करा, किंवा मग एक गोष्ट सांगतो याचा गुणाकार कशा पद्धतीने करू शकतो आपण, कशा पद्धतीने करू शकतो इथे एक पहा ट्रिक पहा याची. आता हे 44 जे आहेत ना, या 44ला कितीनं भाग जातो 11 4 44, 11 आणि 4 मग या संख्येला या 64ला मी एकदा 11 गुणतो, एकदा 4 गुणतो. आता 11 जर गुणलं तर काय होतं 11, तर हे पहा 11 ज्यावेळेस पण संख्येला गुणता तुम्ही काय करायचं, पहिला अंकाचा शब्द तसा लिहून घ्यायचा, नंतर या दोन अंकाची बेरीज करायची, 6 आणि 4 10, 10 पैकी एक अंक लिहून घ्यायचा, एक इथे कॅरी करायचा, नंतर 6 आणि 1 7, 7 से 4 आणि गुणिले 4, 4 चूक 16 आणि 7 चूक 28, म्हणजे याचा जर गुणाकार केला तुम्ही 28 16 चौरस मीटर हे येणार याचा आन्सर. म्हणजे काय, जर मी याचं क्षेत्रफळ काढलं आतल्याचं तर येणार 2400 सेंटीमीटर चौरस सेंटीमीटर, आणि जर बाहेरचं क्षेत्रफळ काढलं तर येणार 2816. आता यातलं 2816 हे पूर्ण क्षेत्रफळ आहे, आपल्याला याचं क्षेत्रफळ काढायचं नाही. मग हे क्षेत्रफळ पण आपण काढलं, कुठं काढलं हे 2400, मग हे 2400 याच्यातून वजा करा, काय करा वजा करा 2816 याच्यातून वजा करा 2400, किती राहतील 6 1 4 416 0, काय राहील 416 चौरस सेंटीमीटर, चौरस सेंटीमीटर नाही चौरस मीटर, चौरस मीटर 416 चौरस मीटर. तर असा पर्याय दिलेला आहे का याच्यात 416 चौरस मीटर. ऑप्शन काय दिलेला आहे बी, पर्याय क्रमांक बी 2 नंबरचं उत्तर आपल्या या ठिकाणी राहणार. याच्यानंतरचा काय क्वेश्चन दिलेला आहे, 15 नंबरचा एक प्रश्न दिलेला आहे तुम्हाला. काय दिलं आहे, एका चौरसाची परिमिती 64 सेंटीमीटर आहे, या चौरसाचे क्षेत्रफळ एका आयताच्या क्षेत्रफळाच्या दुप्पट आहे, ज्याची लांबी 32 सेंटीमीटर आहे, तर त्या आयताची रुंदी किती. तर रुंदी सांगायची त्या आयताची किती राहील. तुम्हाला सांगितलं होतं आधीच, जरा अवघड प्रश्न या ठिकाणी राहतील. हे झाले 2-3 जे प्रश्न आले आपल्याला एक सारखे, हे जरा अवघड झाले होते. आता याच्यात काय दिलेलं आहे, का चौरसाची परिमिती असते पहा, एक चौरस आहे. आता परिमिती म्हणजे काय असतं तुम्हाला मी सांगितलं होतं की सर्व बाजूची बेरीज. आता याची बेरीज याची बेरीज याची बेरीज आणि याची बेरीज जर मी केली तर किती येते 64 येते. किती येते 64, आणि बाजू किती येतात 1 2 3 4. मग हे 64 भागिले 4 जर केलं मी तर किती येतील 16 चूक 64 म्हणजे 16. आणि सेंटीमीटर आहे का मीटर आहे, सेंटीमीटर, सेंटीमीटर म्हणजे ही 16 सेंटीमीटर असणार, ही पण 16 सेंटीमीटर असणार, ही पण 16 सेंटीमीटर आणि ही पण 16 सेंटीमीटर. सर्वांची बेरीज केली तर 64 येते. म्हणजे असं जर गेलो मी 16 16 16 16 तर किती येतात 64. म्हणजे परिमिती झाली 64, बाजू झाली 16 सेंटीमीटर. आता काय विचारलं, जर याची जी क्षेत्रफळ राहील, आता याचं क्षेत्रफळ कसं काढतो आपण, चौरसाचं क्षेत्रफळ काय असतं, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग, बाजूचा काय असतो वर्ग, मग बाजू म्हणजे किती 16, म्हणजे चौरसाचं क्षेत्रफळ काय येईल 16चा वर्ग किती 256
चौरस सेंटीमीटर, 256 चौरस सेंटीमीटर हे असणार याचा वर्ग. आणि ह्यो जो वर्ग दिलेला आहे तो दुप्पट आहे. हे काय दुप्पट आहे एका आयताच्या. मग हे जर दुप्पट असेल तर याचा अर्धा काढा. याचा अर्धा किती म्हणजे 256 भागिले 2 म्हणजे अर्धा. बे एक बे, बे दोन्ही 4 आणि बे आठी 16, 128 चौरस सेंटीमीटर. हे काय असणार, हे असणार आयताचं क्षेत्रफळ. हे काय असणार आयताचं क्षेत्रफळ. आता तुम्हाला माहिती आहे आयताचं क्षेत्रफळ काय असतं पहा. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी हे असतं आयताचं क्षेत्रफळ. आता आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी किती दिलेली, लांबी याच्यात सांगितलेली तुम्हाला किती आहे लांबी 32 सेंटीमीटर. 32 सेंटीमीटर गुणिले रुंदी काढायची, रुंदी काढायची. आता हे आयताचं क्षेत्रफळ पण दिलेलं आहे ना तुम्हाला. या ठिकाणी जे आयताचं जे क्षेत्रफळ आपण लिहिलो हे आपण फॉर्म्युला लिहिला, पण या ठिकाणी आयताचं जे क्षेत्रफळ आहे ते पण आपल्याला भेटलं ना. किती भेटलं 128. 128 हे कुठून भेटलं, कारण 256 च्या अर्ध, कारण हे दुप्पट होतं ना. मग त्याच्या अर्ध काय असणार आयताचं क्षेत्रफळ असणार. आता हे 32 गुणाकारात येते इथं पाया, याच्या समोर काय गुणाकार आहे. मग तुम्हाला सांगितलं तर ज्यावेळेस पण इकडची संख्या गुणाकारात असते ती काय येते भागाकारात येते. मग 128 भागिले 32 बरोबर आपल्याला काय भेटेल याची रुंदी भेटेल. मग आता 32 ला कितीने भाग जाईल 8 ने भाग जाईल. 8 चूक 32, 8 एक 8 राहिले किती 4 झाले 48, 8 सकम 48 आणि 4 चूक 16 म्हणजे रुंदी बरोबर 4 सेंटीमीटर. किती सेंटीमीटर 4 सेंटीमीटर हे येणार याची रुंदी. तर पर्याय ऑप्शन काय राहील याच्यातला, यातला ऑप्शन जो राहील तुमचा 4 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक सी आहे का बी, पर्याय क्रमांक हे बी काय असणार 4 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक बी हे असणार याचं करेक्ट आन्सर. काय केलं समजलं असेल, नसं समजलं तर परत एकदा व्हिडिओ काय करा रिवाइंड करा, मागे घ्या आणि परत एकदा बघा. चौरस दिलेला होता, चौरसाचं परिमिती दिलेली होती, परिमितीहून आपण काय काढलं त्याची बाजू काढली. भागिले 4 म्हणजेच काय बाजू असते. मग चौरसाचं क्षेत्रफळ असतं बाजूचा वर्ग, बाजू होती 16, मग 16चा वर्ग 256 हे दुप्पट होतं. मग दुप्पट होतं याचा अर्थ याच्या अर्ध काय असणार आयताचं क्षेत्रफळ असणार. मग आयताचं क्षेत्रफळ आपण काढतो आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. आयताचं क्षेत्रफळ आपल्याला किती भेटलं होतं 128, कारण 256 च्या अर्ध 128. मग 128 जर असेल तर त्याची लांबी आणि रुंदी दिलेली होती. लांबी दिली होती, रुंदी काढायची होती. लांबी गुणाकारात होती, भागाकारात घेतली. मग 128 भागिले 32 केलं तर आपल्याला रुंदी किती भेटली 4 सेंटीमीटर. याच्यानंतरचा जो प्रश्न दिलेला आहे किती नंबरचा 16 नंबरचा काय दिलेला आहे पाहून. 16 नंबरच्या क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे घनफळ विचारलंय. याच्यावर पण प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. 16 नंबरचा प्रश्न विचारला एका घनाचे घनफळ 512 सेंटीमीटर घन सेंटीमीटर आहे, तर त्या घनाचे एकूण पृष्ठफळ किती. आता एक घन कसा असतो ते पहा आधी. एक घन असतो असा एक चौकोनी डब्बा, एक चौरस आहे, त्याच्यात परत एक चौरस आहे, अशा पद्धतीचा त्या चौरस झाला, याचा झाला बॉक्स, हे झाला एक बॉक्स. याला आपण म्हणतो काय घन. आता या घनाची ही जी बाजू आहे ही बाजू असेल, ही बाजू असेल किंवा मग ही बाजू असेल. म्हणजेच पहा ए ए आणि ए ह्या तीन बाजू काय दिले नाव दिले ए दिले. मग घनाचे जे घनफळ असतं काय असणार घनाचे घनफळ बरोबर बाजूचा घन का असतो बाजूचा घन. मग आता घनाचं घनफळ दिलेले आहे बाजूचा घन, म्हणजेच आता घनफळ काय दिलेले आहे पहा. घनफळ दिलेले तुम्हाला या ठिकाणी 512. 512 बरोबर बाजूचा घन, बाजूचा घन. आता इथं जर बाजूचा घन दिलेला असेल तर याचा जर क्यूब दिला असेल तर इथं घनमूळ काढावं लागेल, म्हणजेच क्यूब रूट काढावं लागेल. मग क्यूब रूट कसं काढतो आपण अशा पद्धतीने काढतो क्यूब रूट. 512 बरोबर बाजू काय भेटेल तुम्हाला बाजू भेटेल. 512 म्हणजेच काय याची या ठिकाणी काय भेटेल बाजू. मग बाजू बरोबर आता 512 कशाचा घन असतो तर 512 तुमच्या कमीत कमी 10 पर्यंत घन पण पाठ पाहिजे. 512 घन असतो 8चा. कशाचा 8चा, म्हणजे बाजू काय भेटणार आपल्याला 8 सेंटीमीटर किंवा मग 8 मीटर. सेंटीमीटर आहे का मीटर आहे सेंटीमीटर. 8 सेंटीमीटर काय असणार बाजू असणार. मग ही जर 8 सेंटीमीटर असेल, ही जर 8 सेंटीमीटर असेल, ही 8 असणार आणि ही पण 8च असणार. आता काय करायचं पहा. आता विचारलं याचं पृष्ठफळ. पृष्ठफळ म्हणजेच काय, आता हे जो बॉक्स आहे हे जर मी पहिली बाजू काढली याची, इकडचं पृष्ठ काढलं, पृष्ठ म्हणजे या घनालं किती पृष्ठ असतात 6 पृष्ठ असतात. किती असतात 6 पृष्ठ असतात. म्हणजे हे पहा समोरची एक, मागची एक
राईट साईड आणि एक लेफ्ट साईड झाल्या 4, एक वरची आणि एक खालची झाल्या किती 6. आता 6 कशा असणार पहा, अशा पद्धतीच्या 6 पृष्ठ असणार. अशा पद्धतीचे किती पृष्ठ असणार 6. प्रत्येकाची बाजू किती असणार 8 8 8 8 8 8 8 8. म्हणजे यातली कोणती पण बाजू जर तुम्ही मोजली तर किती येणार 8 सेंटीमीटर येणार. आणि प्रत्येक काय झालं एक स्क्वेअर बनला. आता तुम्हाला क्षेत्रफळ विचारलं, तुम्ही स्क्वेअर म्हणजेच जो वर्ग असतो या वर्गाचं क्षेत्रफळ काढू शकता ना, चौरसाचं क्षेत्रफळ काढू शकता. कसं काढणार तुम्ही, वर्गाचा जी बाजू असणार या बाजूचा वर्ग म्हणजे चौरसाचे क्षेत्रफळ, चौरसाचे जे क्षेत्रफळ असतं ते काय असतं बाजूचा वर्ग. आणि चौरसाचं क्षेत्रफळ जर काढायचं असेल तर बाजू किती आहे 8 आणि 8 8 64 म्हणजे 8 गुणिले 8 बरोबर 64 चौरस सेंटीमीटर. आता हे 64 झालेलं आहे पण ऑप्शन मध्ये 64 दिलेलं नाही कारण हे एका बाजूचं झालं. तुम्हाला किती बाजू आहेत अशा म्हणजे किती पृष्ठ दिलेले आहेत एकूण, टोटल एकूण पृष्ठ विचारले. एकूण पृष्ठ किती असतात 6, 1 2 3 4 5 आणि 1 6. याचे जे 6 पृष्ठ येतात त्या 6 पृष्ठाचं क्षेत्रफळ किती येणार, प्रत्येकाचं क्षेत्रफळ येणार 64. मग मी म्हणतो 64 गुणिले 6 साइन चौक 24 6 6 36 37 आणि 1 38 384 चौरस सेंटीमीटर हे येणार याचं आन्सर. 384 चौरस सेंटीमीटर. 384 ऑप्शन कशात दिलेला आहे, 384 ऑप्शन दिलेला आहे सी. हे असणार याचं करेक्ट आन्सर. एकाचं क्षेत्रफळ काढलं तर असं 6 क्षेत्रफळ काढायचं म्हणजे 6 बाजूचं 6 पृष्ठाचं क्षेत्रफळ काढायचं म्हणून गुणिले 6 केलं. समजलं असं, नसं समजलं परत एकदा मागे या. कमी हे जे प्रॉब्लेम आहेत हे जे गणित आहेत हे कमी करा पण चांगले करा. असं नाही की फक्त कंप्लीट करायचे, 20 केले म्हणजेच काही मोठं काम केलं असं नाही. तुम्ही 10 केले 15 केले तरी ते चांगले जर झाले असतील तरच त्याचा फायदा आहे, नाही तर फक्त पुढे जाऊन काही फायदा नाही. याच्यानंतर 16 झाले, 17 नंबरचं काय दिलेलं लगेच पाहू. पुढचा जो क्वेश्चन दिलेला आहे तो आता या ठिकाणी आपण सॉल्व्ह नाही करणार, डायरेक्ट मी त्याचा आन्सर सांगतो तुम्हाला आणि काही माहिती सांगतो. काय असतं पहा, ज्या दोन कोणांच्या मापाची बेरीज 90 डिग्री असते त्या कोणांना काय म्हणतात. जर तुम्हाला दोन कोण दिलेले असतील म्हणजे डिग्रीमध्ये काहीतरी कोण दिलेले 70 डिग्री 80 डिग्री 90 डिग्री असं करून त्याची बेरीज दिली आणि ज्या वेळेस त्या दोन्हीची बेरीज 90 डिग्री येते म्हणजे मी जर म्हणलो 70 अधिक 20 डिग्री, 70 अधिक 20 किती होतात 90. मग तो कोणता असणार, म्हणजे जसं की आता या ठिकाणी एक काढूनच घेतो पहा. या ठिकाणी अशी एक डायग्राम दिलेली आहे आणि असे कोण दिलेले आहेत. आता याच्यात तुम्हाला सांगितलं हे 45 डिग्रीचा आणि हा पण हे 45 डिग्रीचा. मग हे जर कोण या दोन्हीची जर बेरीज केली किती येतील 90 डिग्री. किंवा मग मी याला म्हणतो हे 50 डिग्री आणि हा आहे 40 डिग्री. आता याची पण बेरीज किती येते 90 डिग्री येते. मग याला आपण काय म्हणतो तर याला म्हणतो कोटिकोण. याला कोटिकोण सुद्धा म्हणतात. मग कोटिकोण कुठे दिलेला आहे, कोटिकोण दिलेला आहे पर्याय क्रमांक सी म्हणजेच कॉम्प्लिमेंटरी अँगल ज्याची बेरीज 90 डिग्री येते. 90 डिग्री आली तर त्याला म्हणणार कोटिकोण. आणि त्याच्यानंतर अजून एक काय दिलेलं आहे पूरक कोण. आता सप्लिमेंटरी अँगल म्हणतात त्याला पूरक कोण. आता पूरक कोण म्हणजेच काय, त्याची बेरीज आली पाहिजे 180 डिग्री. जशी याची 90 डिग्री तशी त्याची बेरीज आली पाहिजे 180 डिग्री. त्याला म्हणणार सप्लिमेंटरी अँगल म्हणजेच पूरक कोण. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे, त्याच्यानंतर एक ऑप्शन दिलेला आहे संलग्न कोण म्हणजे ऍडजसंट आणि नंतर दिलेलं आहे अपोजिट. आता हे जे दोन कोण येते हे एकमेकाला लागून येते, या दोन्हीच्या मधात एक बाजू जी आहे ती समान आहे, याला आपण म्हणणार संलग्न कोण म्हणजेच काय ऍडजसंट. कारण हे दोन्ही कसे एकमेकाच्या शेजारी आहेत. पण इथं जर मी एक घेतला आणि इथं जर घेतला तर हे पहा, हे आणि हे झाले अपोजिट, हे आणि हे झाले अपोजिट, एकमेकाच्या अपोजिट. याला म्हणणार अपोजिट अँगल म्हणजेच काय विरुद्ध कोण. तर हे प्रश्न समजला असेल. याच्यानंतर जो 18 नंबरचा प्रश्न दिलेला आहे काय दिलेला आहे ते 18 नंबरचा जो क्वेश्चन दिलेला आहे सोपा प्रश्न दिलेला आहे. काय दिलं, पहिल्या 5 समसंख्याची सरासरी आणि पहिल्या 5 विषम संख्याची सरासरी यामधला फरक कितीचा असणार. पहिल्या 5 समसंख्या कोणत्या 2 4 6 8 आणि 10 1 2 3 4 5. त्याच्यानंतर विषम संख्या कोणत्या 1 3 5 7 9 1 2 3 4 5. ह्या पहिल्या विषम संख्या 5 आणि ह्या पहिल्या समसंख्या 5. आता याच्यात पहा, ज्या वेळेस पण याची ज्या संख्या दिलेल्या असतात त्याचे जर बरोबर भाग केले आपण पहा, इकडे ही एक कटली, ही एक कटली, राहिली किती 5. हीच असणार याची सरासरी. इकडे ही एक कटली, ही एक कटली, राहिली 6. ही असणार याची सरासरी. आता सरासरी का काढतात कशी, सर्व संख्येची बेरीज भागिले एकूण संख्या. सर्व संख्येची बेरीज किती आहे पहा 10 20 30. किती याची बेरीज 30 भागिले किती संख्या येते 1 2 3 4 5. मग 5 सक 30, 5 सक किती 30, किती आले 6 आले बरोबर. तसंच याची पण बेरीज जर केली 9 1 10 3 आणि 7 10 झाले 20 आणि 5 25.
25/5, 5 25, कितीचा भाग गेला 5चा. म्हणजे पहिली संख्या असं सोडवलं तरी 5च येणार आणि डायरेक्ट मध्ये संख्या घेतली तरी पण 5च येणार. कारण काय, याच्यात फरक जो दिलेला आहे तो कसा दिलेला आहे, समान दिलेला आहे. मग जर फरक सारखा आला असेल तर त्यातली बरोबर मधली जी संख्या असती तीच त्याची सरासरी असते. आता या दोन्हीतला फरक विचारला आपल्याला, याच्यात आणि याच्यात फरक कितीचा आहे. 6 5 गेले किती उरतात, 1 उरतो. सांगायचं काम आहे, लिहून द्यायचं काम आहे नाही. 1 उरला म्हणजे याचा ऑप्शन क्रमांक काय राहील, याचा पर्याय राहील 1. कशात दिलेला आहे, सी मध्ये, उत्तर राहील सी. त्याच्यानंतरचा काय क्वेश्चन दिलेला आहे, 19 नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे. चांगला क्वेश्चन दिलेला आहे, एक मोठा क्वेश्चन तुम्हाला होऊ शकतो या ठिकाणी, कन्फ्यूज करणारा क्वेश्चन आहे. काय दिलेलं आहे, एका संस्थेच्या 50 विद्यार्थ्यांसाठी जेवणाचा खर्च प्रतिदिन 2000 रुपये आहे. 10 दिवसानंतर संस्थेत आणखी 10 विद्यार्थी झाले तर उर्वरित 5 दिवसांसाठी एकूण जेवणाचा खर्च किती असेल. तर एकूण खर्च विचारला. सोबत एक रेषा आलेख दिलेला आहे. खाली तुम्हाला या ठिकाणी आलेख पण दिसत असेल. एक रेषा आलेख दिलेला आहे. एका बसने वेगवेगळ्या कालावधीत आकारलेले अंतर दिलेले. बस थोडा वेळ थांबली, हे कोणत्या कालावधीत दर्शवले आहे. ठीक आहे. आणि 9 AM ते 11:30 AM या कालावधीत बसने किती अंतर पार केलेले आहे. असे 2 प्रश्न विचारले. ते एकदम सोपा, आलेखावर जे प्रश्न आले ते एकदम सोपे प्रश्न असतात. याचं काय आन्सर आहे ते या ठिकाणी आपण पाहू. आता तर या ठिकाणी जो तुम्हाला पुढचा प्रश्न दिलेला आहे, सोपा प्रश्न दिलेला आहे 20 नंबर. त्याच्यात 2 प्रश्न दिलेले आहेत, 1 आणि 2. सोबत एक रेषा आलेख दिलेला आहे. खाली एक रेषा आलेख तुम्हाला दिसत असेल. त्याच्यात बसनं वेगवेगळ्या कालावधीत आकडे लिहिलेले, म्हणजेच जे तिनं कव्हर केलेलं डिस्टन्स आहे ते डिस्टन्स दिलेले, अंतर दिलेले. त्याच्यात पहिला प्रश्न विचारला, बस थोडा वेळ थांबली हे कोणत्या कालावधीत दर्शवतात. म्हणजे कोणत्या काळापासून कोणत्या काळापर्यंत बस थांबलेली आहे असं दाखवतात, ते तुम्हाला सांगायचं. आणि दुसरा प्रश्न दिलेला आहे 9 AM ते 11:30 AM या कालावधीत बसनं किती अंतर पार केलं ते सांगायचं. त्या दोन्ही प्रश्नाचे काय काय तुम्ही उत्तरं या ठिकाणी कमेंट करायचे. हे असणार तुमचं होमवर्क. एकदम सोपे प्रश्न होते. जर अगोदरचे प्रश्न तुम्ही केले असतील तर ते जर तुम्हाला जमले असतील तर हे एकदम इझी प्रश्न आहे त्याच्या हिशोबानं. मग याचे जे दोन्ही आन्सर असतील ते तुम्ही कमेंटमध्ये सांगणार की नेमकं 20 नंबरच्याचं पहिल्याचं आणि दुसऱ्याचं आन्सर काय असणार. तर या ठिकाणी आपला या ठिकाणी आजचा जो प्रॅक्टिस सेट होता, प्रॅक्टिस सेट 11. आपण ठिकाणी आता हे जेवढे काही प्रश्न आपण या ठिकाणी बघितले, 20 प्रश्न जे बघितले किंवा 19 प्रश्न बघितले, 20वा प्रश्न तुम्हाला होमवर्कचा होता. 19 प्रश्नापैकी तुमचे किती प्रश्न या ठिकाणी बरोबर आले ते या ठिकाणी कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला आजचे प्रश्न कसे वाटले ते सांगा. अवघड होते, सोपे वाटले असतील तर सोपे सांगा की हे सोपे प्रश्न होते, तुम्हाला काही अवघड गेले नाही. याचा अर्थ तुमचा अभ्यास चांगला झालेला असेल. आणि जर नसेल झालेला तर याची प्रॅक्टिस सेट कंप्लीट करा. याच्यातून तुम्हाला नक्कीच फायदा होणार. येणाऱ्या परीक्षेत तुम्हाला गणित विषयात कोणतीही अडचण येणार नाही. त्याचबरोबर तुम्हाला मराठीचे जर प्रश्न प्रॅक्टिस सेट पाहिजे असतील तर तेही कमेंटमध्ये सांगा की मराठी विषयाचे जे ग्रामरचे काही प्रश्न असतात ते ग्रामरचे प्रश्न त्याच्यात तुमचे चुकत असतील तर ते ग्रामरवर आपण जर या ठिकाणी घेतले, म्हणजे जर घ्यायचे असतील तर मला कमेंटमध्ये सांगा की ग्रामरचे जेवढे काही टॉपिक असतील किंवा जे काही प्रॅक्टिस सेट असतील ते मराठी विषयाचे पण आपण या ठिकाणी प्रॅक्टिस सुरू करायला पाहिजेत. प्रॅक्टिस सेट सुरू करायला पाहिजेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते कमेंटमध्ये सांगा. तर हे प्रश्न कसे वाटले, व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नवीन प्रॅक्टिस सेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.